ये भैया सुमित त्यानुसार एक मदत राज्य सरकार म्हणून आम्ही शेतकऱ्यांना देणार आहोत. त्याचबरोबर आमच्या मच्छीमारांसाठी पण भरपूर अशी मदत कुठलेही निकष नजरेसमोर न ठेवता आमची देण्याची मानसिकता आहे. पण ती कशी मदत द्यावी, कोणाला मदत द्यावी या सगळ्या आढावा आणि अभ्यास करण्यासाठी अरे भैया टीव्ही अशी असते पाऊस पडला आणि ते पण 4 दिवसापर्यंत आकडा होता. आता जसं मी बोललो आमचे पंचनामे सुरू आहेत, तो आकडा कदाचित वाढत जाईल. म्हणून कुठलाही मच्छीमार बांधव आमच्या वंचित राहता कामा नये, त्याला भरघोस अशी मदत राज्य सरकारच्या माध्यमातून मिळावी या दृष्टिकोनातून आम्ही आज इथे आलो. काल पावसात उद्धव ठाकरे भिजले शिवसेनेचा मेळावा, तुम्हाला काय दिसलं? आता तो बाथरूमचा शॉवर होता का पाऊस होता एवढा चांगल्या कामासाठी मी आलेलो आहे. उद्धव ठाकरे पावसात भिजले हे दृश्य नजरेसमोर पण वाईट आणि वाईटच होतं. तुमचा एक फोटो व्हायरल होतोय प्रचंड, तो तुमच्यापर्यंत पोहोचला असेल आणि माझंच आहे ना, हा तुमचाच फोटो आहे. माझ्यापर्यंत येणार असा आहे की तो संघाच्या ड्रेस मधला फोटो आहे, त्यामध्ये आहे त्यावरची काय माहिती का? कारण तुम्ही सातत्याने संघाच्या विरोधात या फोटो पण त्याबद्दल मी वारंवार बोललेलो आहे. आता गणवेश घालून संघाच्या विचारांवर चालणाऱ्यापैकी मी एक स्वतःला समजतो की त्यानुसार संघाचे संचलनाचे कार्यक्रम किंवा 100 वर्षाचे जे कार्यक्रम आयोजित आहेत त्याच्यामध्ये आम्ही सगळे सहभागी झालो. राजन तेली आता राजन तेली आहे टॉप उडवा आणि मला काढवा. मदत देण्याची सगळ्यांना खाली घ्यायला सचिन बडे एकतरी असो सगळे खाली घ्यायला तोंडात येतोय. इसरार नीचे पकड थोडा. मोठ्या प्रमाणात सन्मान्य राणे साहेबांनी सगळ्यांना मदत करण्याची भूमिका घेतलेली आहे. महाराष्ट्राच्या कुठलाही असा कोपरा नाही जिथे राणे साहेबांनी स्वतःच्या खिशात हात टाकून मदत केलेली नाही. असं एकही कोपरा नाही. प्रत्येक तालुक्याने तुम्ही विचारू शकता. जेव्हा जेव्हा संकट येतं तेव्हा राणे साहेबांनी कधी शासकीय पैशांसाठी कधी थांबलेलं नाही. म्हणून जेव्हा कुठेही मदत देण्याची भूमिका असेल आम्ही कोणाला न विचारता मदत करणारे आमचं कुटुंब आहे. त्याच्यासाठी आम्हाला कोणाची आव्हानाची गरज नाही. आता त्यांच्या आव्हानानंतर काही वेगळी घोषणा करणार तुम्हाला आम्ही नेहमी आम्हाला कोणाला सांगण्याची कधी गरज भासलेली नाहीये. कोणी पीडित असो, वंचित असो, गरजू असो, तेव्हा तेव्हा त्याला मदत करण्याची भूमिका राणे कुटुंबाने सन्मान्य राणे साहेबांनी नेहमीच घेतलेली आहे. ह्याही पुढे आम्ही नवी मदत करत आहोत. काल राजन तेली शिंदे सेनेकडे गेले. चांगली गोष्ट आमची महायुती भक्कम होते याच्यापेक्षा चांगली गोष्ट आमच्यासाठी नाही. शेवटी महायुती अजून ताकदवान होणं हे अतिशय गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये उभाटामधून अगर कोण आमच्याकडे येत असेल तर सांगत आहे. पण पटेल का वैचारिक तुमचे महायुतीमध्ये प्रत्येकाबरोबर पटण्यासारखं आहे. आम्ही शेवटी ताकदीने आदरणीय शिंदे साहेब, आदरणीय अजितदादा आणि आमचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब सगळ्या ह्या तिघा जणांच्या नेतृत्वात आमच्यासारखे सगळे कार्यकर्ते खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. म्हणून अजून महायुतीची ताकद वाढावी. अजून जो पण पक्षामध्ये येऊन आलं ताकद आमची वाढवत असेल महायुतीचं त्याला माणसाची आहे का? माणूस पोहोचल्यानंतर कुठून उडेल अशी परिस्थिती आहे. म्हणून रणसिंग कुंकणं हे सगळे मोठे मोठे वाक्य वापरून आलो. स्वतः फुकण्याची परिस्थिती आलेली आहे. काल मनोज जरांगे म्हणाले की सध्याची जी बाहेर झाले त्या सगळ्या संपत्ती जी आहे तुमचंही नाव घेतलं आणि पण सगळे तुम्ही आता राणे साहेबांच्या नावाने हाच प्रश्न विचारला मला. माझं तेच प्रश्न परत विचारलं
नाही पण सगळ्यांना म्हणतायत की सगळ्या पक्षाच्या उद्धव ठाकरे आणि फडणवीस आणि शिंदे आणि काळात प्रत्येकाने मदतीचा हात पुढे केला पाहिजे. मग सरकारी पातळीवर असो वैयक्तिक पातळीवर असो सगळ्यांनी आज आमचा मराठवाडा आज आमचा पश्चिम महाराष्ट्र संकटात आहे. प्रत्येकाने मदतीची भूमिका घेतली आणि कोणी काय त्याबद्दल आव्हान केलं त्याच्यामध्ये वाईट वाटलं. तुमची भूमिका काय? तुमची व्यक्तिगत मदत करणारा हा राणे कुटुंबाला ओळखत असताना तर मास्क लावून न लावून आम्हाला प्रश्नाचा विचार नाही राणे कुटुंबाला ओळखत आम्हाला त्याचा विषय नाही हो. माझा फक्त एवढा आहे की त्यांनी केलेलं आवाहन त्याला तुम्ही प्रतिसाद कसा देता? आम्हाला प्रतिसाद देणारा आम्ही आवाहन न करता पण प्रतिसाद देणारे व्यक्ती लोक आहोत. कधी आमचा इतिहास विचारा कधी आम्हाला लोकांना आम्हाला माहित नाही. आम्हाला इतिहास माहित जरा नाण्यामध्ये भर टाका आजूबाजूला. आम्ही मराठवाड्यात आहे. तुमचा इतिहास आम्हाला आमचा इतिहास मराठवाड्याला चांगला माहिती आहे. उद्धव ठाकरे असं म्हणाले भाजपनं आधी त्यांच्या झेंड्यातला हिरवा कलर काढावा आणि मग हिंदुत्व फडका काढावा उद्धव ठाकरे. तो स्वतः उद्धव खान झालेला आहे. त्याने आम्हाला हिंदुत्वाचे सगळे विषय सांगू नये. सर्टिफिकेट उद्धव ठाकरेचं मुळीच वाटलं नाही. त्याचं सकाळी दिवस आणि रात्र तुला मोदींच्याशिवाय होत नाही. आणि आम्हाला हिरवा रंग आणि सगळं सांगू नका. तो आता हिरवा पण त्याच्यामध्ये जास्त फरक राहिलेला नाहीये. तेच वाटणार. की रामदास कदमांचं म्हणणं आहे बाळासाहेब ठाकरेंची बॉडी 2 दिवस का ठेवली? उद्धव ठाकरे उत्तर द्यावं. स्वित्झर्लंडला कोणाला पाठवलेलं होतं? स्वित्झर्लंडवरून कोण येण्यासाठी थांबलेलं आणि म्हणून आदरणीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंची सगळीची प्रक्रिया उशीर करायला लावली. याचं उत्तर उद्धव ठाकरेंनी द्यायला पाहिजे ना. रामदास कदम साहेबांचं बाण अतिशय योग्य दिशेने चाललंय. याचं उत्तर दिलं पाहिजे. स्वित्झर्लंडच्या कुठल्या फ्लाईटवरून कोण येणार होतं? त्यासाठी कोण वाट पाहत होतं? कुठल्या कागदपत्रासाठी कुठल्या प्रॉपर्टीसाठी उशीर केला? उत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं पाहिजे. त्यांच्या कसं हो उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्यासाठी अमित शहाच्या हातामध्ये एकनाथ शिंदेनी पुरार दिली. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न अमित शहा करतायत. मोर्चा काढायची एवढी खास आहे ना. पहिला मातोश्रीवर काढायला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ना बांध्यावर काय दिलं ना कुठच्या अंड्यावर मध्ये काय दिलं. पहिल्यांदा मराठवाड्यात असं घडतंय की झालं त्या संदर्भात कुणीतरी मंत्री येऊन पाहणी करत. त्यामुळे इथले जे पक्ष आहे त्यांना मोठी अपेक्षा आम्हाला मदत करायची आणि आम्ही वैयक्तिक कोणाला काय मदत खालीच अभ्यास करण्यासाठी आलेलो आहे. सकारात्मक पद्धतीने आमच्या खात्याकडे तुम्हाला तुमच्या माध्यमातून मराठवाड्यातल्या माझ्या सगळ्यात झालेल्या प्रत्येक नुकसानीचं भरपाई सरकार म्हणून आम्ही निश्चित पद्धतीने करू. हा विश्वास तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून त्यांना देतो. कोणालाही आम्ही खाली हात ठेवणार नाही. आमची इच्छा आहे की आमच्या मच्छीमारांनी स्वतःच्या पायावर परत एकदा उभं राहून आपल्या मत्स्य तळ्यांमध्ये भरभरून उत्पादन करावं. योग्य उत्पादन करायचे जेणेकरून त्यांना त्यांच्या घरात परत आर्थिक सक्षमता यावी या दृष्टिकोनातून मला गौरव आहे. सॅनिटरी आदित्य ठाकरेंचे फोटो छापले होते असा आरोप एका महिलांनी केला. आम्ही असं म्हणायचंय का बाळासाहेबांच्या वटवृक्षावर उद्धव ठाकरेंनी काँग्रेसची गांजा उगवला असं तर म्हणायचं का? म्हणायचं असं ते सांगा. काँग्रेसची गांजा ओढायला उद्धव ठाकरे राजकारण बाळासाहेबांच्या मोठ्या वटवृक्षावर काँग्रेसची गांजा का उगवलास तू हे सांग पहिलं. याची कॉपरेट माझी फक्त वाक्य आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव हा सगळा एकदम घमासान महाराष्ट्र खाली घ्या ना. आय लव्ह महादेवाची आहे. हे काय पाकिस्तान इस्लामाबाद काय करायची आहे काय? तिथे बाकीचे आय लव्ह चालणार. ते प्रत्येकाने ते बाकीचे आय लव्ह गुंडाळून पाकिस्तानवर निघून जावं ना. हे आय लव्ह महादेवाचीच भूमी आहे आणि ते महादेवाचेच बॅनर लागणार.
बाकी कोणाचे गुंडाळ्याचे कसे आमच्या सरकारला चांगलं माहिती आहे. शहरात उगाच अगर कोणी लोकांनी उगाच अवेळी आपल्या गॅस सिलेंडर वरती आणू नये. शहरात मोहीम सुरू झालेली आहे. तुझ्या मागातले प्रमुख राठोड ते पण शहरात सगळीकडे काय आयलो महादेव की ना, महादेवचे होर्डिंग प्रत्येक गली गली प्रत्येकाच्या घरामध्ये आयलो महादेव लागलाच पाहिजे. कारण हे महादेवाचीच भूमिका आहे. हे हिंदू राष्ट्र आहे. आपण हिंदू राष्ट्रामध्ये राहतो म्हणून इथे हिंदू राष्ट्रामध्ये आयलो महादेवच चालणार. हे बाकीच्या आयलो मोहम्मदवाल्यांना पाठवून द्या पाकिस्तान, इलाहाबाद, कराची, पण इथं धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण संभाजीनगरमध्ये बऱ्याचदा अहो हिंदू राष्ट्रामध्ये आयलो महादेव लावत असेल तर त्याच्यावर पलीकडे सगळे धार्मिक इसराकडे तेढ सरकार. तुम्ही सांगा ना. कालच्या कुठेतरी अबू आजमांनी सांगितलं भिवंडीमध्ये हम मराठी क्यों बोलेंगे, का नाही त्याला कान फोडवलं अजूनपर्यंत. भिवंडी काय आमच्या महाराष्ट्रात आमच्या देशात नाही. मग हे लोक जे धार्मिक तेढ वाढवत आहेत ते आम्ही ज्या भूमीवर राहतोय ती महादेवाची भूमी आहे. ज्या भूमीमध्ये वर उभे आहोत ते हिंदू राष्ट्र आहे आणि आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये आयलो महादेवच चालणार. बाकी सगळ्यांनी स्टिकर टी शर्ट टाकावे आणि लिहून जावं करायचं. आयलो मोहम्मद झालं म्हणून त्याला उत्तर आयलो मोहम्मद. सामाजिक आयलो मोहम्मद हा खरं त्यांना काही लोकांना आठवण करून द्यायला लागतं की हे त्यांचा आब्बाचा पाकिस्तान नाहीये, हा आमचा हिंदुस्थान आहे. हिंदुस्थान ते बाकीची नाटकं नको. त्यामुळे दंगली होत आहेत. अहिल्यानगरला दंगल झाली. माझ्याकडे सरळ स्पष्ट आहे. आयलो महादेव सोडून महादेवाच्या भूमीवर आणि हिंदू राष्ट्रामध्ये दुसरे स्टिकर लागण्याचं काय कारण. आम्ही कुठल्या इस्लामिक देशात आहोत का जिथे आम्ही हे बाकीची नाटकं सहन करावी. जो हिंदू राष्ट्र आहे जिथे 90% हिंदू राहतात, जी महादेवाची भूमी आहे तिथे महादेवाचे स्टिकर लागले पाहिजे, महादेवाचे आयलो महादेवाचे बॅनर लागले पाहिजे. बाकी लोकांना काय जागा इथे. कोणाला करायची तिकीट पाहिजे सांगा, होलसेलने वाटतो.